मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवला होता की गायत्री परफेक्ट प्लस व झेप यापैकी कुठलेही टॉनिक आपण वापरू शकता आणि जबरदस्त रिझल्ट या टॉनिकचे आहेत। तर आता हेच गायत्री परफेक्ट प्लस मी देखील आणलेला आहे फवारणीसाठी। तर यामध्ये आपल्याला कोणते कोणते घटक बघायला मिळतात सविस्तर माहिती आपण बघूया। शेतकरी मित्रांनो, हे एक मिक्स मायक्रोन्यूट्रन्स ग्रेड 2 म्हणून आहे। याच्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रन्स मध्ये जे घटक असतात ते सर्व घटक यामध्ये बघायला मिळतात। पण याचं एक महत्त्वाचं कार्य देखील आपल्याला बघायला मिळतं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। आता मिक्स मायक्रोन्यूट्रन्स म्हणजे आपण जे मायक्रोन्यूट्रन्स बघतो चिलमिक्स कॉम्बी झालं, जसं की त्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रन्स मधील सूक्ष्म अन्नद्रव्य बघायला मिळतात, फेरस, मॉलिब्डेनम, कॉपर, झिंक, बोरान। तर शेतकरी मित्रांनो, ते सर्व घटक यामध्ये बघायला मिळतात। आता यात पर्सेंटेज किती ते आपण समजून घेऊया। शेतकरी मित्रांनो, यामध्ये फेरस दिलेला आहे 2.5%, त्यासोबतच यामध्ये मॅग्नीज आहे 1%, झिंक आहे 3%, कॉपर आहे 1%, मॉलिब्डेनम आहे 0.1% आणि बोरॉन आहे 0.5%। तर शेतकरी मित्रांनो, हे जे चिलमिक्स कॉम्बी मायक्रोन्यूट्रन्स आहे किंवा कुठल्याही कंपनीचं मायक्रोन्यूट्रन्स आहे त्यामधील जे घटक आहेत तेच यामध्ये आहे। पण याचं एक व्यतिरिक्त कार्य कोणतं, तर जे चिलमिक्स कॉम्बी करत नाही, व्हेजिटेटिव्ह ग्रोथला ब्रेक चिलमिक्स कॉम्बी करू शकत नाही, दुसरं कुठलंही मायक्रोन्यूट्रन्स करत नाही। पण हे जे गायत्री परफेक्ट प्लस आहे, हे आपण जर याचा 20 ml वापर केला तर हे आपल्या पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्णपणे थांबवून टाकतं। शेतकरी मित्रांनो, आपल्याला याचा वापर फक्त 15 ml प्रतिपंप करायचा आहे। आपल्या पिकाची जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ खूप जोराने खूप जास्त प्रमाणात होत असेल आणि त्याला आपल्याला ब्रेक करायचा असेल तर आपल्याला याचा डोस वाढवायचा आहे। 20 ml प्रतिपंप आपण याचा डोस करू शकतो। आपलं पीक जर 3-3.5 फुटापर्यंत असेल तेव्हा जर आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबायची असेल तर आपण याचा फक्त 15 ml प्रतिपंप जरी वापर केला तरी देखील आपल्या पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला 10 ते 12 दिवसापर्यंत थांबलेली बघायला मिळते। आपल्या पिकाची वाढ जर 4-4.5 फुटापर्यंत गेली तेव्हा आपण याचा निश्चितच 20 ml प्रतिपंप वापर करू शकतो। खूप जास्त प्रमाणात फुलधारणा, फुलातून बोंडात रूपांतर आणि बोंडाचं वजन, पिकाला हिरवेगार पानात चकाकी आणण्याचं काम हे गायत्री परफेक्ट प्लस करत असतं। शेतकरी मित्रांनो, आपण कुठले टॉनिक वापरतात त्याचा रिझल्ट आपल्याला कसा आला, आपण जर मार्केटमधील नवीन एखादं टॉनिक वापरलं असेल आणि आपल्याला रिझल्ट जबरदस्त मिळाला असेल तर आपल्या सर्व प्रेक्षकांना, शेतकऱ्यांना माहिती होईल। त्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की आपण या कंपनीचं हे टॉनिक वापरलं, त्याचा रिझल्ट छान आला। त्यामुळे आपण अशी जर कमेंट केली तर निश्चितच बाकी शेतकऱ्यांना सुद्धा याची माहिती मिळेल। आपण जर गायत्री परफेक्ट प्लसचा वापर केला असेल तर आपण याची कमेंट देखील करा की आपल्याला रिझल्ट कसा आला। आता शेतकरी मित्रांनो, याचा डोस झाला की 15 लिटरच्या पंपासाठी 15 ml, काही शेतकरी 20 लिटरचा पंप वापरतात, त्यांनी निश्चितच 15 ते 16 ml फक्त याचा वापर करायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त वापर करू नका। आपण याचा 12 ते 13 ml देखील वापर करू शकता। ज्या शेतकऱ्यांना व्हेजिटेटिव्ह ग्रोथ खूप जास्त प्रमाणात थांबवायची आहे त्या शेतकऱ्यांनी 20 ml याचा वापर करू शकता। आता राहिला विषय याच्या किमतीचा। शेतकरी मित्रांनो, याची किंमत मार्केटमध्ये आपण जर आता ही 250 ml ची पॅकिंग आहे, या 250 ml ची पॅकिंग मला मार्केटमध्ये 450 रुपयाला मिळालेली आहे। आपण जर 500 ml ची पॅकिंग घेतली तर निश्चितच तुम्हाला 800 रुपयापर्यंत याची 500 ml ची पॅकिंग मिळेल आणि आपण 1 लिटरची पॅकिंग घेतली तर तुम्हाला 1500 ते 1550 रुपयापर्यंत तुम्हाला या गायत्री परफेक्ट प्लसची पॅकिंग बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, निश्चित आपण याचा वापर करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद।